खानदेशी पद्धतीचा काळ्या मसाल्यातील बेबी कॉर्न मसाला कोल्हापूरमध्ये. आणि हे काय टेबलवरच आणले नान. बंड्या बघूनच खुश झाला. राजारामपुरीत चौथ्या गल्लीमध्ये नॅचरल आईस्क्रीम पासून असं पुढे जायचं, चालत नाही पळत जायचं. मग लगेच येते के मसुरा फाईन डाईन अँड फॅमिली रेस्टॉरंट. मी तर गेलो लिफ्टनं, लगेच आतमध्ये बघितलं. अँबियन्स एक नंबर होता आणि गर्दी सुद्धा झाली होती. रिझनेबल रेट आणि क्वांटिटी सुद्धा भरपूर आहे. नेमकं भाजीत घालतात तरी काय. तेल गरम झाल्यावर लसूण आणि मिरची टाकली आहे, थोडस बटर टाकलेलं आहे, कांदा मसाला टाकलेला आहे, मिरची पेस्ट टाकलेली आहे, खवा टाकलेला आहे, धने जिरे पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला टाकलेला आहे, खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे. एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरलं जातंय. थोडस पाणी टाकायचं, कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, पंजाबी ग्रेव्ही केलेली आहे, यामध्ये काजू आणि मगजबीची पेस्ट केलेली आहे, थोडीशी साखर टाकायची, तळलेले व्हेजिटेबल बॉल्स केलेले आहेत. फ्रेश व्हाईट क्रीम घातल्यानंतर आता ही रेसिपी तयार आहे. ही चिली मिली नावाची रेसिपी आहे. जास्त तिखट आणि मीडियम तिखट अशा दोन कॉम्बिनेशन आहे. याच कॉम्बिनेशन मधल्या दुसऱ्या भाजीमध्ये मिक्स व्हेजिटेबल जातात, त्यामध्ये ग्रीन पीस, पनीर आणि मटार सुद्धा. यामध्ये आता मिरची पावडर टाकलेली आहे, धने जिरे पावडर, किचन किंग मसाला, वाळलेल्या खोबऱ्याचा किस यामध्ये टाकला जातोय. आणि सगळे एकत्र केल्यानंतर यामध्ये थोडंसं बटर घातलं जात आहे. हॉटेलमध्ये भाज्या चांगल्या होण्याचं कारण म्हणजे सगळे पदार्थ चांगले वापरले जातात आणि योग्य त्या प्रमाणामध्ये सगळेच पदार्थ या ठिकाणी घातले जातात. घरामध्ये रेसिपी करताना आपण एखादा पदार्थ कमी घालतो किंवा त्याला काय होतंय म्हणून सोडून देतो, पण हॉटेलमध्ये सगळे पदार्थ आणले जातात आणि ते घातले जातात. आता कसुरी मेथी घातलेली आहे आणि त्यानंतर व्हाईट क्रीम घातलेला आहे. फ्रेश क्रीम घातल्यानंतर आता ही भाजी रेडी झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता तयार झाली आहे स्पेशल चिली मिली मधली दुसरी भाजी. त्याच्यावर मस्तपैकी चीज किंवा पनीर खिसून घालायचं आहे आणि त्याच्यावरनं थोडंसं व्हाईट क्रीम घातलेलं आहे आणि गार्निशिंग रेडी झालेलं आहे. खूपच मस्त ही डिश आहे आणि क्वांटिटी पण भरपूर येते आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि 4 लोकांना खूप आहे. नवीन एक डिश बघितली ती म्हणजे भरवा आलू. यामध्ये पनीर आणि चेरी सुद्धा घातलेली आहे. त्यामध्ये आता शेंगदाणे घातलेले आहेत आणि खोबरं घातलेलं आहे. यामध्ये धने जिरे पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. ही डिश आपण स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकतो. यामध्ये थोडासा गोडपणा असतो आणि टेस्ट खूप मस्त लागते आणि कमी कालावधीमध्ये खूप फेमस झालेली आहे. याच्यामध्ये खवा घातलेला आहे गोडीसाठी आणि एक बाइंडिंग येण्यासाठी. त्यावरनं आता चीज घातलं जातं अगदी खिसून आणि बटाट्यामधला मधला भाग काढून तो व्यवस्थित तळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळं स्टफिंग भरलं जाणार आहे. त्यानंतर अख्खा बटाटा सळीला लावून तो तंदूर भट्टीमध्ये टाकला जाणार. गरम केल्यानंतर त्याचे असे तुकडे भाग केले जाणार आणि त्याच्यावरनं मस्तपैकी तूप सोडण्यात येणार आहे. थोडंसं गार्निशिंग आणि वरनं असं तूप सोडल्यानंतर याची टेस्ट खूपच मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. या हॉटेलला वेगवेगळ्या डिश आहेत ज्या अगदी युनिक आहेत आणि ट्रेंडिंग मध्ये आहेत. त्याचबरोबर पालक वापरून एक स्पेशल डिश तयार केलेली आहे, ती म्हणजे पालक पनीर पहाडी. ही बार्बेक्यू डिश आहे. याच्यावर मस्तपैकी चीज आणि व्हाईट क्रीम घातलं जातं आणि त्याचं गार्निशिंग केलं जातंय. वरनं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि डिश आता रेडी आहे. या हॉटेलचं किचन प्रशस्त आहे आणि स्वच्छ आहे. आता मसाला पापड तयार होतोय. पापडावर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे आणि वरनं आता शेव घातली जाते आणि याच्यामध्ये थोडीशी चटणी पूड आणि चाट मसाला घातला आणि वरनं कोथिंबीर मस्तपैकी अशी भुरभुरली की मसाला पापड रेडी आहे. मोठ्या आकाराचा पापड असतो. इथंच मंचुरियन सुद्धा मिळतंय आणि या ठिकाणी अख्खा मसूर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. अख्खा मसूरला आता गरम केलेला आहे मस्तपैकी आता आणि त्याच्यावर तडका लावला जाणार. याच ठिकाणी अख्खा मसूरची थाळी सुद्धा मिळते आणि तडक्यामध्ये तेल, मोठ्या मिरच्या, मिरची पूड किंवा लसूण, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि मस्तपैकी खूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या मसूरवर ओतायचं आहे. बघा कसा चर्रकन आवाज येणार आणि एकदम खतरनाक असा याला तडका लागणार आहे. तुम्हाला थोडंसं तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता आणि मस्तपैकी या तडका लावलेल्या मसूरचा टेस्ट घेऊ शकता. आता रेडी होतंय पनीर टकाटक. याच्यामध्ये पनीर आहे, कॉर्नफ्लॉवर किंवा मैद्याचं असं बॅटर असते आणि त्याच्यावर तळून मस्तपैकी रेडी केलेलं आहे आणि त्याच्यावरनं ही ग्रेव्ही घातली जाते. खूपच मस्त दिसते आणि टेस्ट सुद्धा खूपच भारी लागते. वरनं कांदा, त्याचबरोबर रंगीत शिमला मिरचीचं गार्निशिंग केलेलं आहे आणि डिश रेडी आहे. तंदूरमध्ये सुद्धा भरपूर इथं रेसिपीज आहेत. खानदेशी पद्धतीच्या डिश इथं मिळतात काळा मसाल्यामधल्या. त्यामध्ये आता मस्तपैकी काळा मसाला घातलेला आहे, थोडंसं खोबरं घातलेलं आहे, वाळलेलं जी पावडर मिळते ती, आणि त्यानंतर व्हाईट क्रीम घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. खूपच मसाला बेस्ट लागतोय. आणि त्यानंतर हे बेबी कॉर्न आहेत जे तळून घेतलेले आहेत ते आता यामध्ये गेलेले आहेत. स्पेशल खानदेशी मसाल्यातील बेबी कॉर्न आपल्याला या ठिकाणी खायला मिळणार आहे. आता ते रेडी झालेलं आहे.
डिश रेडी झालेली आहे. आता गार्निशिंग केलं जाणार. मसाला आणि बेबी कॉर्न असं सगळं कॉम्बिनेशन आहे. या ठिकाणी स्नॅक्स मध्ये कोथिंबीर वडा सुद्धा मिळतो आणि खानदेशी पद्धतीचा काळा रस्सा सुद्धा या ठिकाणी मिळतो आणि व्हेज पांढरा रस्सा सुद्धा याच हॉटेलमध्ये आहे. खानदेशी पद्धतीचा पनीर मसाला सुद्धा याच हॉटेलमध्ये मिळणार आहे. आणि आता बघू शकता पनीर चिंगारी किंवा पनीर अंगारा तुम्ही बघू शकता. एक बिडाचं प्लेट असती, त्याला गरम केलं जातं आणि त्याच्यावर कोबीचं पान ठेवून त्याच्यावर हे डिश टाकली जाते आणि मस्तपैकी त्यावर बटर टाकलेलं आहे. त्यामुळे असा एक स्मोकी फ्लेवर येतो आणि आहे तशी डिश ही टेबलवर सर्व केली जाते. त्यामुळे एक लाईव्हनेस आपल्याला या ठिकाणी मिळतो. आता गोष्ट महत्त्वाची म्हणजे या डिशचे रेट काय आहेत. तुम्हाला मी दिलेला आहे पूर्ण मेनू कार्ड, त्यामध्ये रेट सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यावरनं पूर्ण हॉटेलमधील डिशचा अंदाज येईल तुम्हाला. पाहिजे तर तुम्ही पॉज करून बघू शकता. एक एक डिश आणि त्याची माहिती सगळी दिलेली आहे. याच ठिकाणी थाळी सुद्धा अवेलेबल आहे, ती फक्त दुपारीच असते. इकडलं जेवण खूप छान आहे. एकदा जर मागवलं तर परत ते लवकर येतं जेवण. त्याची टेस्ट पण छानच आहे. ॲम्बियन्स छानच आहे आणि टेस्ट पण छानच आहे. अक्का मसूर आम्ही नेहमी ऑर्डर करतो, मस्तच. या ठिकाणची सर्व्हिस पण फास्ट आहे. मी घेतलेलं पनीर टकाटक, चिली मिली, पनीर हारा कबाब, सगळ्या डिश मी टेस्ट केल्या. क्वालिटी क्वांटिटी एक नंबर होती. एकापेक्षा एक भारी आणि युनिक डिश या ठिकाणी मिळतात. तुम्ही पण बघा एकदा ट्राय करून. नवीन आहे, एकदा चान्स द्यायला हरकत नाही. परत परत जायलाच लागणार तुम्हाला.